येवला तालुक्यातील राजापूर परिसरात रानडुकरांनी बंदोबस्त करावा या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी येवला नांदगाव रस्त्यावर सुमारे अर्धा तास प्रस्ताव आंदोलन केले। रानडुकरांनी परिसरात हैदोस मांडला असून पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती। आता उरलेल्या पिकावर रानडुक्कर ताव मारत असल्याने पिकांची नासाडी होत आहे। दरम्यान येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला 4 दिवसांपूर्वी निवेदन देऊन रास्ता रोकोचा इशारा दिला होता, मात्र त्यावर कुठलाच बंदोबस्त न झाल्याने आज आक्रमक होत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केलाय। गेल्या 4 वर्षापासून आम्ही फॉरेस्ट खात्याला वेळोवेळी निवेदन देऊन किती वेळा आंदोलन करून डुकराचा व हरणाचा बंदोबस्त करण्यासाठी यांना तार कंपन करायला लावली। त्याच्यानंतर यांना शिपाई लोक कारकून लोक यांना वेळोवेळी सांगून यांना इथं हजर राहून यांना रात्री ग्रस्त घालायला लावली। आपण याच्यानंतर आमच्या बाई माणसावर नवरा बायको आम्ही शेतात जाताना रात्रभर पावसात उभं राहून तरी हे डुकरं आम्हाला मूर्छन मारून आमचं सगळं बी वेचून खाते। आम्ही 3 रुपये शेकड्यानं यादाना पैसे काढून बी लावले। आज शेतात एक बी ठुलं नाही। वेळोवेळी आम्ही फॉरेस्टला यांना हे करतो। मात्र इथं फॉरेस्टनं काही कोटी रुपये खर्च केलेले, पण पहिले पूर्वीचे इंजिनियर कारकून इंजिनियर हे इथं राहत होते। आता एकच शिपाई कुटुंब सगळं राहत नाही। रात्री आम्हाला फोन लावायचा असला ते हे येवल्याला नाशिकला राहता ते यांना मात्र आता इथून पुढे जर राजापूरला जर कुटुंब सगळं नाही राहिले तर यांच्यावर आम्ही कारवाई करू। आम्ही फोन लावायचे ते येवल्यावरून येत्या। इथं गव्हर्नमेंटनं एवढा खर्च करेल फॉरेस्ट खात्याला काही कोटी रुपये खर्च करून होस्टेल बांधून यांच्या राहायच्या सोयी हे इथं राहिलेच पाहिजे सगळं अधिकारी। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।